पुण्याच्या एकदा नगरमध्ये कमरे इतकं पाणी भरलंय। द्वारका इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलेलं होतं। पुण्यात मुसळधार पावसामुळे पाणी भरलेलं आहे। खडकवासला धरणातून विसर्ग सुद्धा वाढवण्यात येतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, सध्या परिस्थिती काय? 10:59 ज्यावेळी आपण सकाळी 9 वाजता चर्चा करत होतो त्यावेळी मात्र मोठ्या प्रमाणावर पाणी होतं। विसर्ग सुद्धा सोडण्यात येणार होता 9:30 पावणे 10च्या दरम्यान। आता काय परिस्थिती? नक्कीच 10 वाजता पाण्याचा विसर्ग हा जवळपास 40,000 क्युसेक्स केलेला आहे आणि त्यामुळे हे मुठा नदीचं पात्र पाहतोय अक्षरशः ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील जी एकता नगर सोसायटी आहे या भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। हे दृश्य आपण नदीचं पाहतोय, रौद्र रूप या मुठा नदीचं आहे। दुसरीकडे आता ही जी द्वारका इमारत आहे या इमारतीच्या पार्किंग मध्ये जे पाणी होतं त्याच्यामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। सकाळी आपण याच भागामध्ये उभं राहून जी परिस्थिती आहे ती दाखवली होती, मात्र तिथे सुद्धा आता पाण्याची पातळी वाढलेली आहे। दुसरीकडे या संपूर्ण पाण्याचा प्रवाह वाढला असताना एका मातीच्या ढिगाऱ्यावर मात्र एक श्वान आहे तो आता त्या ठिकाणी अडकलेला आहे आणि जर पाण्याची पातळी वाढली तर त्याला त्या ठिकाणावरून रेस्क्यू सुद्धा केलं जाणार आहे। एक श्वान आपण समोर पाहतोय जो पाण्याची पातळी वाढल्यामुळं या मातीच्या ढिगाऱ्यावर तो सध्या अडकलेला पाहायला मिळते। अग्निशामक दलाचे जवान थोड्या वेळात त्याला रेस्क्यू करू शकतात। पण दुसरीकडे परिस्थिती अशी आहे की पुणे शहरामध्ये पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे। सूर्यदर्शन काहीसं होतंय पण पाण्याचा प्रवाह आहे तो खडकवासला धरणातून वाढवण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण द्वारका सोसायटीचं पाहतोय ज्याच्यामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे प्रशासनाकडून पुन्हा एकदा नागरिकांसाठी सूचना आहेत त्या देण्यात येत आहेत। अग्निशामक दलाची गाडी आहे ती सुद्धा या ठिकाणी तैनात झालेली आहे आणि ही परिस्थिती आपण पाहतोय ज्या ठिकाणी सकाळी आपण याच ठिकाणावरून लाईव्ह केलेलं होतं तिथं आता आपण पाहतोय पाणी वाढलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय, या ठिकाणी सकाळी पाणी नव्हतं पण आता याच्यामध्ये वाढ झालेली आहे। दुसरीकडं अशा पद्धतीने प्रशासन हे सुद्धा आता सतर्क झालेलं आहे। नागरिकांना वारंवार सूचना या ठिकाणी देण्यात येतात कारण की आता हळूहळू या रस्त्यावर पाणी आता हे येणार आहे। खडकवासला धरणातून 40,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला असून सर्व नागरिकांनी सतर्क राहावे व आपापली वाहने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावी। तसेच पुणे महानगरपालिकेतर्फे बाधित कुटुंबांकरिता सन सिटी बॅडमिंटन हॉल येथे तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आलेली आहे। ज्या कुठल्या नागरिकांना स्थलांतर व्हायचे असेल त्यांनी मदत कक्षाशी संपर्क साधावा ही नम्र विनंती। अशा पद्धतीचं आवाहन आहे ते प्रशासनाकडून करण्यात येते। सध्या या एकता नगर हा परिसर आपण पाहतोय, हळूहळू आता या रस्त्यावर सुद्धा पाणी येणार आहे कारण खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आहे तो आता वाढवलेला आहे आणि त्यामुळे जवळपास 40,000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्यानंतर काही वेळानंतर याच ठिकाणी सुद्धा पाण्याचा प्रवाह आहे तो सुद्धा येणार आहे आणि त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे। नागरिकांना हळूहळू स्थलांतरित सुद्धा केलेलं आहे आणि कुठेही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आलेली आहे। आपण पुढे एकदा परिस्थिती काय आहे हे पाहूया। एकता नगरचा जो पाठीमागचा भाग आहे तिथे आपण परिस्थिती कशी आहे कारण की तिथं सुद्धा आता हळूहळू पाणी यायला सुरुवात झालेली आहे। सकाळी या ठिकाणी खरं तर पाणी आलेलं नव्हतं पण जसा जसा पाण्याचा प्रवाह हा मुठा नदीमध्ये वाढत चाललेला आहे त्यानुसार या सोसायटीतल्या काही इमारतींमध्ये सुद्धा आता पाणी यायला सुरुवात झालेली आहे। ही समोरची दृश्य आपण पाहतोय, सकाळी या ठिकाणी पाणी नव्हतं पण आता या ठिकाणी पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू हा पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर इथली जी दुकानं आहेत ही सुद्धा आता प्रशासनाकडून बंद करण्यात येत आहेत। सध्या 40,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। ही गाडी सुद्धा आता आपण पाहतोय की नागरिकांकडून काढली जात आहे कारण की आता पाणी आहे ते या रस्त्यावर येऊ लागलेलं आहे आणि हळूहळू या पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। अशी परिस्थिती आहे ती सध्या या सिंहगड रस्त्यावरील एकता नगर भागामध्ये झालेली आहे। पावसाची विश्रांती जरी असली तरी खडकवासला धरणातून जो पाण्याचा विसर्ग वाढवलेला आहे त्यामुळे इथल्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेला आहे। जवळपास 65 कुटुंब आहेत ज्यांना वेगळ्या ठिकाणी महानगरपालिकेने राहण्याची व्यवस्था केलेली आहे। अजूनही या भागातला जो पाण्याचा प्रवाह आहे तो वाढलेला आहे। हळूहळू पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ होते आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं अशा पद्धतीचं आवाहन वारंवार प्रशासनाकडून
करण्यात येत आहे अशी परिस्थिती सध्या या एकता नगर भागामध्ये आहे। दुसरीकडे मुठा नदीचं पात्र जे अक्षरशः दुतडे भरून वाहत आहे, त्यामुळे अनेक पूल आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत, वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालेले आहेत। शिवणे पूल आहे, बाबा भिडे पूल आहे, महानगरपालिकेच्या समोरचा जो टिळक पूल आहे त्याला सुद्धा आता पाणी लागलेलं आहे आणि त्यामुळे कुठेही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्क अशी खबरदारी घेतलेली आहे आणि सर्वच ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान हे सुद्धा सतर्क अमोल, आहेत। साधारणतः किती रेस्क्यू सेंटर या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, किती टीम ही रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे, या सगळ्याविषयी काही अपडेट पोहोचतायत का? खरं तर या एकतानगर भागामध्ये ज्या ठिकाणी गेल्या वर्षी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती, इथं खास करून महानगरपालिकेने विशेष लक्ष दिलेलं आहे, कारण की ही रहिवासी वस्ती आहे, अनेक सोसायट्या यामध्ये आहेत, हजारो नागरिक या ठिकाणी राहतात, त्यामुळे इथं जवळपास 100हून अधिक महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। दुसरीकडे डेक्कन भागातला जो खिलारेवाडी परिसर आहे तिथे सुद्धा 60 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। तर असा जो टप्प्याटप्प्याचा जो भाग आहे तिथं त्या परिस्थितीनुसार महानगरपालिकेच्या आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। पण सर्वात जास्त लक्ष केंद्रित महानगरपालिकेने केलेलं आहे तर या एकतानगर सोसायटीमध्ये केलेलं आहे, कारण इथं रहिवासी संख्या जास्त आहे आणि मुठा नदीचं पाणी आहे ते थेट या सोसायट्यांमध्ये येत आहे आणि त्यामुळे ती खबरदारी आहे ती सध्या महानगरपालिकेकडून घेतली जात आहे। लागेल अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।